हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर काल मी तुमच्यासोबत शेअर केलं म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे की मी कालला दीप अमावस्येचे पूजन केलेलं होतं. आणि कसं माझी तब्येत खूप जास्त खराब होती, माझं पोट बिघडलेलं होतं 3 दिवस कंटिन्यू 3 दिवस. आणि काल मला थोडंसं बेटर वाटत होतं की जेणेकरून मी ना सगळे कामं देखील करू शकते. तर त्यामुळे मी काय केलं, मग किचनची पण क्लिनिंग करून घेतली, जी तुम्हाला ना मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं ना की मला वॉल जी आहे ना किचनची ती क्लीन करायची आहे. मग ती वॉल क्लीन केली, पूर्ण बेडरूमच्या जाळ्या काढल्या आणि एसी कूलर वगैरे सगळं बेडरूम आणि किचन हे सगळं छान असं क्लीन करून घेतलं. भांडे वगैरे काहीच अजिबात घासलेले नाहीये, म्हणजे कसं फक्त जाळ्या वगैरे आणि धूळ हीच मी काढलेली आहे. बाकी असं घासायचं वगैरे कामं मी ते अजिबात केलेलं नाही, कारण की जास्त आजारी पडायचं हे असलं काही करणार नव्हते मी. तर करायचं नव्हतं मला की जेणेकरून मी जास्तच आजारी पडली. केस वगैरे धुवून घेतले आणि नंतर मग संध्याकाळची पूजा केली, स्वच्छ छान असं पूजा वगैरे करून दिव्याची वगैरे केलं. आणि मग मी स्वतः काहीच आवरलं नव्हतं, तर त्यामुळे मला असं मी स्वतःला काही असं दाखवलंच नाही. चला आता छान असं व्हिडिओ बनवता येईल. तरी खूप दिवस झाला गॅप झालेला आहे, तर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. तर त्यामुळं मग छोट्या छोट्या क्लिप मी काल पण ना छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहे क्लिनिंग केलेल्या, म्हणजे एसी क्लिनिंग केली त्याची, प्लस थोडीसं डस्टिंग वगैरे केली होती त्याची. आणि खूप एक मोठा मॅटर झालेला दाराच्या जवळचा, आणि तो मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर ते तुम्ही नक्की पहा. व्हिडिओमध्ये मी सांगेल काय 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 स्टोरी झालेली आहे, तर ती सांगेल, आणि कशामुळे काय झालेलं आहे तर ते पण सांगेल. तर हा दिवस आहे दीप अमावस्येचा, आणि अमावस्या असल्यावर मी घराची क्लिनिंग करत असते. तर असंही महिनाभर झालं काहीच क्लिनिंग केली नव्हती, आणि ही एसीची क्लिनिंग मी कधीच करत नाही. तर या दिवशी मी काढलं होतं क्लिनिंग करायला, सगळी क्लिनिंग भिंतींची वगैरे करायला घेतलं की तेव्हा हे पण दिसलं मला. चला म्हणलं हे पण क्लीन करून घेता येईल. तर कोलीन मी अगोदर सगळीकडे ना स्प्रे करून घेतलं, या जाळीवरती, या एसी वरती, कूलर वरती, फॅन वरती, सगळीकडे मी अशा पद्धतीने ना स्प्रे छान असं करून घेतलं. त्यानंतर ना रुमाल जो आहे ना सॉफ्ट वाला, त्याच्याने ना क्लीन करत होते, आणि रुमाल घाण झाला की त्याला स्वच्छ धुवून घेत होते, परत क्लीन करत होते. अशा पद्धतीने मी क्लिनिंग करून घेतली. खूप छान अशी क्लिनिंग झालेलं आहे. पण किचनचं जे आहे ना, कोलीन टाका की काही टाका, भिंतींचं जे अजिबात निघालेलं नाहीये, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. तर एसी खूप छान अशी क्लीन निघालेली आहे. आणि ती जाळीवरचं ना मी अलगद हातानेच पुसून घेत होते, जेणेकरून ना काही खराब वगैरे होऊ नये. तर यासाठी अलगद हाताने पुसून घेणार होते, आणि त्यानंतर ना एसी वाल्याला बोलून घेऊन हे सगळं क्लिनिंग करून घ्यायचंच आहे. कारण की ना वर्षामध्ये ना 2 वेळेस ना 6 महिन्याला 1 वेळेस असं क्लिनिंग हे करत असतात. पण यावर्षी ना विसरूनच गेले वाटतं क्लिनिंग करायची. तर खूप जास्त घाण झालं होतं. तर एसी अशा पद्धतीने स्वच्छ अशी क्लीन करून घेतलं. त्यानंतर म्हणलं हा फॅन पण ना खूप घाण झाला होता. हा फॅन मी किचनमध्ये यूज करते. किचन सुकण्यासाठी देखील, भांडे वगैरे असतात ते देखील सुकण्यासाठी, आणि गरमी होत असेल तर तेव्हा देखील, लादी पुसल्यावरती देखील हा फॅन ना खूप जास्त यूज होतो. तर त्यामुळे ना मग खूप जास्त घाण देखील झाला होता. जितकं जास्त आपण यूज करू त्या वस्तूला, ती वस्तू ना घाण देखील होते, पण त्याला ना क्लीन देखील करायची खूप गरज असते. तर मी अशा पद्धतीने स्वच्छ असं क्लीन करून घेतले. त्यानंतर ना हे पात्या वगैरे मधल्या जे आहेत ना फॅनच्या, ते करताच येत नव्हतं क्लीन. पण इथे एक स्क्रू आहे, तर मला वाटलं हा इथे स्क्रू आहे, पण इथे स्क्रू नव्हता, दुसरीकडे होता. मग तो काढून मी सगळं स्वच्छ असं करून घेतले. त्यानंतर आली दारं पुसायची, दारं क्लीन करायची बारी. तर तुम्ही पाहू शकता दारं जे आहे ना, दाराच्या इकडच्या साईडला कोणालाही माहीतच नव्हतं की इथं पाल आहे, आणि ते दार लावलं पण होतं, आणि ती पाल ना मरून तिथे सुकून देखील गेली होती, चिटकून गेली होती. आणि मला हे पाहिलंच नव्हतं. जेव्हा मी हे दार वगैरे क्लिनिंग करायला घेतलं, तेव्हा ही पाल इथे दिसली. तर इतकं अंगाला असे काटे आले, एकदम सळसळ, एकदम बेकार झालं मला. आणि इतकं जास्त घाण वाटत होतं ना, खूप जास्त. मग मी काय करू शकत नव्हते, पण हे क्लीन तर करायचंच होतं. एकदा क्लिनिंग करायला घेतलं की सगळं क्लीन केल्याशिवाय मला काही चैनच पडत नाही. तर मग मी काय केलं, जे गोळ्या वगैरे आहेत ना त्या देखील ना, जे संपलेल्या वगैरे असतात ना ते देखील मी फेकत असते. क्लिनिंग मध्ये सगळा एक ना एक छोटा छोटा पार्ट मी क्लिनिंग करत असते. तर ते गोळ्याचं वगैरे ते पण केलं होतं. तर ते जे गोळ्यांचं जे असतं ना, काय बोलतात ते, एकदम स्ट्रॉंग वालं कवर, तर त्याच्यानी ना एक कॅरी बॅग मी हाताला बांधली, आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने हे क्लीन केलं, आणि मग ते फेकून टाकलं. त्याचबरोबर मग त्याच जागेवरती जिथे पाल होती ना,
चिंगरून गेलेली, त्या पालेच्या साईडला तिथे असं खूप जास्त असं कोलिननी मी स्प्रे करून घेतला, जेणेकरून बॅक्टेरिया पण ना हे होतील, क्लीन होतील. आणि हे जो कपडा आहे ना तो घेतला मी आणि स्वच्छ असं पुसून घेतला आणि तो कपडा डायरेक्ट मी फेकून टाकला. 2 कपडे अशा पद्धतीने क्लीन करून घेतलं आणि फेकून टाकलं. आणि त्यानंतर दारं वगैरे पण छान असे क्लीन करून घेतलं. मला ना तब्येतही खराब झालेली होती आणि आत्ताच बरं वाटत होतं, त्यामुळे मला जास्त कमी मेहनतीने सगळं क्लीन करायचं होतं. तर हे ना किचनची वॉल आहे. तर मी इथे ना कोलीन असं ना छान असं स्प्रे करून घेतलं. मला असं वाटलं, मी कधीच केलं नव्हतं कोलिननी क्लीन. मी म्हणलं करून तरी पाहावं, झालं तर बरंच आहे क्लीन. कारण की आपण बोर्ड वगैरे सगळं चिकट वगैरे झालेलं, तर मी कोलिननीच करत असते. त्याचबरोबर दुसरं एक लिक्विड पण आहे त्याच्याने करत असते. पण मला सोडा, व्हिनेगर वगैरे सगळं संपलं होतं, तर त्यामुळे मग मी म्हणलं कोलिनच यूज करावं. एमर्जन्सीच्या वेळेस कोलिन यूज करत असते. तर मी भिंतीवरती देखील हेच कोलिन मारलं आणि त्यानंतर मी क्लीन करायला घेतलं. तर एवढं काही नाही, एकदम साधे साधे जे डाग असतात, चिकट झालेलं असतं तेच निघतं. जे जास्त चिकट झालेलं असतं ना ते कोलिनने देखील निघत नाही. आणि या वॉलचा पेंट जे आहे ना तो देखील खराब होईल, मला ही अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी अलगद हाताने स्प्रे करून नॉर्मल असं पुसून घेतलं आणि जी टाइल्स आहे ना ती स्वच्छ असं घासून छान असं पुसून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी छान असं क्लिनिंग घराची पूर्ण केलेली आहे. मी जास्त असं शूट केलेलंच नाहीये. मला पटापट कामच करायचं पडलेलं होतं, की जेणेकरून कसं मी पटापट कामं करून घेऊ, तर हेच मला होतं. तर त्यामुळे मी थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर मग पूर्ण असं क्लिनिंग करून घेतलेले आहे. डब्बे वगैरे मी अजिबात घासलेले नाहीये. सगळी वरवरची धूळ वगैरे क्लीन केली. अशा पद्धतीने बोर्ड वगैरे, टाइल्स वगैरे, कपाट वगैरे पुसून घेतलं, फ्रीज पुसून घेतलं, वरवरूनच पुसून घेतलं, फ्रीज आतमधून नाही पुसलं. तर अशा पद्धतीने मी सगळ्या घराची क्लिनिंग केली. सगळ्या भिंती झाडल्या, जाळ्या काढल्या, सगळीच क्लिनिंग कुठलीच अशी ठेवली नाही, की श्रावणाच्या आतमध्ये मला करायची होती क्लिनिंग. जी खूप इच्छा होती की सगळंच करून व्हायलाच पाहिजे. तर त्यामुळे ना मी फटाफट अशी क्लिनिंग करून घेतली. आता कधी मधी ना जेव्हा मी भांडे वगैरे घासत असेल तेव्हा मग थोडे थोडे भांडे वगैरे घासता येईल, डब्बे वगैरे. तर अशा पद्धतीने मी सगळं क्लिनिंग वगैरे झाली. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, संध्याकाळच झाली जेवण वगैरे बनवायला वगैरे. त्यानंतर मग मी दीपपूजन केलं. जास्त वगैरे दिवे वगैरे काढले नाही मी, 5च दिवे अशा पद्धतीने पूजन केलं. त्यानंतर मग मुलांना वगैरे ओवाळायचं असतं, तर मी खूप थकलेली होती आणि मला लक्षातच राहिलं नाही मुलांना वगैरे ओवाळायचं, तर ते राहूनच गेलं. आणि छान असं दीपपूजन वगैरे केलं. नैवेद्यासाठी ना मी इथं फुटाणे ठेवले आणि गूळ ठेवलं आणि भरपूर कामं होते. मशीन देखील त्याचबरोबर ना कामं करता करता मी 2दा मशीन देखील लावली होती. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलंच आहे की पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे. जेव्हा पाणी आलं ना तेव्हा लगेचच मला मशीन लावावं लागायची. मग 2 दिवसाचे कपडे होते, पूर्ण घर भरलं होतं. सोफ्यावरती देखील मी सुकवलं आणि त्यानंतर ना हँगरला अडकून ना अशा पद्धतीने इथे देखील सुकून घेतले होते मी कपडे सगळे. तर तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे सांगत आहे. हा आहे गुरुवारचा दिवस. गुरुवारी ना छान असं सगळे कामं मी आवरून घेतले. टिफिनचे वगैरे आवरून घेतलं. सकाळची कामं, पूजा वगैरे, मशीन वगैरे लावली होती आणि कपडे वगैरे सुकवलेले तुम्ही पाहिलेच आहे. तर हा गुरुवारच्या दिवसाचा आहे. आणि त्यानंतर सकाळची ही पूजा देखील झालेली आहे आणि मशीन देखील परत लावून घेतली, कारण की पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम होता. खूप सारे कपडे साठलेले होते. तर त्यासाठी मग पटापट पाणी आहे तर पटापट मशीन लावून मी करून घेतलं. आणि किचनमध्ये सगळे गेल्यानंतर ना मग बनवून घ्यायचे होते मला थालीपीठ वगैरे माझ्यासाठी आणि मुलांसाठी देखील दुपारसाठी बनवून घ्यायचे होतं. म्हणजे पटापट दुपारसाठी देखील बनवून घेतलं ना की मग आवरून घेतलं की नंतर मग आराम देखील करू शकतो. सकाळी लवकर उठलेली असते तर त्यासाठी, आणि मला थोडंसं झोपलं ना तरच बरं वाटतं. तर त्यासाठी मग पटापट छान असं हे थालीपीठ ना मी बेसन गव्हाचं पीठ, कांदे, कोथिंबीर भरपूर टाकून, जिरा टाकून अशा पद्धतीने बनवत असते. थोडंसं तेल टाकते यामध्ये आणि मस्तपैकी मळून घेते पीठ, मीठ, मिरची टाकून. आणि छान खूप टेस्टी लागतात हे. आणि त्यासोबत ना इथे तुपामध्ये भाजून घेत आहे. ह्या थालीपीठासोबत ना दही खाऊ शकतो किंवा ना आपण लोणचं देखील खाऊ शकतो, सॉस खाऊ शकतो, मायोनीज खाऊ शकतो. मुलं देखील ना कधी दही खातात, तर कधी मायोनीज खातात, तर कधी ना लोणचं, कधी सॉस असं लावून खातात. खूप टेस्टी लागतात गरम गरम ना. आणि मी इथे माझ्यासाठी बनवलेली आहे लसणाची चटणी आणि दही, ह्याच्यासोबत मी खाणार आहे. तर खूप टेस्टी लागतात, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि तर इथे एवढे मोठे भांडे वगैरे आहेत, ते अगोदर पुसून भांडे मी कपाटामध्ये ठेवून घेते. त्यानंतर मग हे ओटा वगैरे क्लीन करून घेते. आणि आत्ता वाजलेले आहेत 12:15.
आणि भरपूर असे कामं झालेले आहेत. तरी कामं झालेले असले तरी पण ना 2 वाजेपर्यंत माझे अजिबात कामं होत नाही. छोटे मोठे कामं आता ओटा वावरून घ्यायचं आहे, तर एवढे सुकवलेले आहेत कपडे वगैरे तुम्ही पाहतच आहात. मी मुलं वगैरे नाही येत, तर 2 वाजेपर्यंत मुलं येतात, 2-2:30 पर्यंत. तर तोपर्यंत ना जेवढे सुकतील तेवढे सुकतील, म्हणजे काढता येईल नंतर ना. मुलांना देखील बसायला जागा पाहिजे. सध्या तर आता कोणी नाहीये दिवसा, तर त्यामुळे मग पटकन मी सुकून घेतले. ही गोधडी देखील सगळं पांघरण वगैरे सगळंच मी धुवून घेतलं. जसं वेळ भेटेल तसं पटापट मी लावून घेतल्या, मशीन पाणी आहे तोपर्यंत. आणि सगळे कामं देखील करून घेतली, लादी वगैरे पण पुसून घेतली. आणि ना हे इयरिंग्स मी रोज वापरते. तर आता विचार चाललाय माझा की हे घालावं. तर हे छान वाटतंय की हे छान वाटतंय, मला नक्की कमेंट करून सांगा. सध्या तर मी आता हेच घालते. सध्या तर आता मी हेच इयरिंग्स घालणार आहे. आणि हे काय, तर मग तुम्हाला कोणतं छान वाटतं मला ते सांगा, म्हणजे मग मी तेच वापरेल. म्हणजे आता हे श्रावण महिन्यामध्ये हे घालणार होती. तर या दोन्ही मधनं तुम्हाला कोणता आवडलाय मला नक्की सांगा. हा आवडलाय की हा. आता सध्या तर मी हे काढतीये. तुम्ही तुमचं कमेंट जे येतील ना, मी तेच इयरिंग्स वेअर करणार आहे. छान असं मी घातलेलं आहे, छान असं बांगड्या पण घातलेल्या आहेत हिरव्या. आणि मंगळसूत्र घालायचं राहिलं ना, तर हे चांदीचं मंगळसूत्र आहे. तर हे आहे ते मंगळसूत्र. तर हे आता मी घालणार आहे. आणि हा आहे तो बॉक्स. तर ना हा जो बॉक्स आहे ना, ह्याला अशी बुरशी लागली पावसामुळे. तर असं का बरं लागलं असेल. आणि हे कपाटातच ठेवलेलं असताना पण हे जे आहे ना मॉइश्चरायझर, हे पण टाकून ठेवते याच्यात. आता मी हे घालणार आहे, त्यामुळे असं मला वाटतं की याच्यासाठी छान असा बॉक्स घ्यायला पाहिजे नवीन. चित्र घालते. श्रावण महिन्यामध्ये ना सुहासिनी स्त्रिया ज्या असतात ना, त्यांनी फुल असं शृंगार करायला हवा असं बोललं जातं. आणि छान छान वस्तू वेअर करायला पाहिजे. आणि चांदीची पण ना शॉपिंग करायला पाहिजे. सोन्याची केली तर बेटरच आहे, पण चांदीला पण भरपूर असं महत्व आहे. चांदीचं असं एकदम सिंपल आहे, डेली वेअर करू शकतो आपण. मी डेली वेअर करते, कधी हे कधी ते. मला ना असं चेंज करून करून घालायला खूप आवडतं त्यासाठी. आणि आता ती जी फॅशन निघाली आहे ना आता, म्हणजे खूप म्हणजे खूप वर्षापासून, 2 वर्ष, मी साधारण 2-3 वर्षापासून बघतीये. इन्फिनिटीचा आहे ना तो पेंडल, तर ते मला खूप आवडलंय. तर ते मला घ्यायचं आहे. कधी घेईल ते माहिती नाही, पण मला घ्यायचं आहे. मला खूप आवडलंय तो. आता घालणार आहे पैंजण. तर छान असं सगळं घालून झालंय माझं, आणि खूप छान मस्त फ्रेश वाटत आहे. आजारी जरी राहिलं ना, त्याच्यातनं उठलो आपण आणि असं काहीतरी वेगळं केलं ना, तर खूप छान वाटतं. आणि स्वतः पण ना असं म्हणजे एनर्जेटिक फील होतं. तर त्यामुळे असं करायला पाहिजे काहीतरी वेगवेगळं. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करत जा. तर चला मग पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.